साथ देतो नॉन स्ट्राईक एंडवर विजय शैलेश मॅन फ्रॉम सातारा. नक्कीच साताराचा हा खेळाडू आणि नक्कीच आपल्या गावामध्ये सुद्धा गोलंदाजीच्या माध्यमातून छाप सोडली आहे. या गोलंदाजाने सातारामध्ये सुद्धा आपलं विटाव्याचं नाव मोठं केलं आहे. या गोलंदाजाने तो आता फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर शैलेश पहिलं षटक संघाचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजीसाठी सचिन आसवले. लकी स्टार संघाचा हा गोलंदाजीसाठी येतो पहिलं षटक घेऊन सचिन. अंपायरची भूमिका निभावत आहेत मेन अंपायर विजेंद्र कोळी आणि लेग अंपायर मितेश खारकर. ऋषिकेश वैती जिथे कुठे असेल प्लीज स्टेजवर यायचं आहे. नक्की सामन्याला सुरुवात करायची लवकरात लवकर. संघाचा पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज सचिनचा पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केला आहे. एक धाव नक्कीच पूर्ण होत आहे. एक धावेने धावसंकेत बर आणि श्री गणेशा नक्कीच होत आहे फ्रेंड्स ग्रुप संघाचा एक धावा. ऋषिकेश वैती प्लीज स्टेजवर यायचं आहे. पुढे चेंडू चांगला फटका कार्पेटच्या साह्याने मोनिश तिकडे क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव नक्कीच मिळते. एक धावेने धाव फरक घालताय. धावा जाऊन पोहोचतायत. दोन चेंडू दोन धावा. दोघही फलंदाजांनी आपला खाता इथे ओपन केलाय. एक एक या धावसंख्येने धावसंख्या झाली आहे 2. पुढील चेंडू चांगला पुल केला बॅकफुटवर जाऊन 2 धावेसाठी. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 4. 3 चेंडू 4 धावा. चेंडू 4 धावा धावफलकावर लागलाय. तर अजूनही 3 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. पुढे चेंडू पुन्हा एकदा सामोरं जात होतो म्हणजे शैलेश. पुढे चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पूल केलाय. पुन्हा 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावफलक घालताय. धावा जाऊन पोहोचतायत. 4 चेंडू 6 धावा. पुढील चेंडू चांगला फटका 2 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 8. 5 चेंडू 8 धावा. अजूनही 2 चेंडू. एक शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. नक्की थोडंसं किरण भोईर समजावत आहेत सचिनला की कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे. काय लाईन आणि लेंथ पकडून इथे गोलंदाजी केली पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो हाच फरक असतो एक्सपिरियन्स खेळाडूंचा आणि यंगस्टरचा. की एक्सपिरियन्स खेळाडू नक्कीच वारंवार आपल्या यंगस्टर्सला सांगत असतात की कशा पद्धतीने लाईन लेंथ आणि ज्या पद्धतीने किरण भोईर आहेत जे आहेत नक्कीच चांगलं अष्टपैलू खेळाडू आपल्या ठाणे शहरामध्ये नक्कीच आपलं नाव मोठं केलंय किरण यांनी. पुढे चेंडू
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा नक्कीच घेतली होती. आशिष यांच्याकडून बॉल हुकतोय, रनआउटची संधी आणि विकेटचं पतन. नक्कीच यस, विजय पॅवेलीमध्ये परततोय. पहिला गडी बाद होतोय, पहिलं षटक संपतंय. धावसंख्या झाली आहे 8 धाव. विटावा गावातील समाजसेवक, एक नामवंत व्यक्तिमत्व, 40+ ऑलराऊंडर श्याम कोळी यांचं आगमन झालं व्यासपीठावर. सर तुमचं हार्दिक 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 स्वागत. त्याचप्रमाणे 40+ची टुर्नामेंट, 42+ची टुर्नामेंट आयोजित केली आहे. येत्या बुधवारी माफ करा, येत्या बुधवारी टुर्नामेंट आयोजित केली आहे आणि त्या टुर्नामेंटचे आयोजक चेतन मोकाशी, आपले सर्वांचे लाडके, यांच्या त्याचप्रमाणे नरेश मोकाशी सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. 42+, ज्या कोणत्या वरिष्ठ खेळाडूंना भाग घ्यायचा असेल या स्पर्धेमध्ये तर त्यांनी नरेश मोकाशी आणि चेतन मोकाशी यांच्याकडे कॉन्टॅक्ट करावा. नक्कीच तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल 42+ मध्ये. डे नाईट टुर्नामेंट येत्या बुधवारी. त्याचप्रमाणे त्या स्पर्धेचं एक कौशल्य आपण पाहिलं, एक मजा पाहिली तर खाण्याची आणि पिण्याची पूर्ण सोय असते. नक्कीच मेजवानी असते चेतन मोकाशी यांच्याकडून, तर नक्कीच ती स्पर्धा खेळायला सुद्धा तेवढीच प्रेक्षकांना पाहायला सुद्धा मजा येते. त्याचप्रमाणे संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज मोनिश उर्फ मोन्या, विटावा एक्सप्रेस. नक्कीच वर तुम्ही पाहू शकतात एक्सप्रेस चालू आहे. त्याचप्रमाणे इथे ग्राउंडवर सुद्धा विटाव्याचा एक्सप्रेस ज्याला आपण म्हणतो मोनिश पाटील, तो आता गोलंदाजीसाठी येतोय. पुढे चेंडू, मोनिश यांचा पहिला चेंडू, अवांतर धाव, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट या धावसंख्येने भर धावसंख्या झाली आहे 9 धावा. मोनिश यांचा पुढे चेंडू, चेंडू हवेत. नक्कीच त्याचप्रमाणे मोनिश यांना सुवर्ण संधी. जर मोनिश पाटील यांनी हॅट्रिक पटकावली तर विजय विटावकर यांच्याकडून 2000 रुपयाचा रोख रक्कम, रोख पारितोषिक आमच्याकडे आलेला आहे. नक्कीच मग पहिल्या चेंडूवर 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सामोरं जातोय, तो म्हणजे शैलेश. आता मात्र सुरेख चेंडू, टप्पा पडून, पण इथे मात्र अंपायरचा वाईड बॉलचा इशारा येतोय. टप्पा पडून नक्कीच उसळी घेत होता, अंपायरचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा.
पुढे चेंडू चांगला खेळून काढला, बॅकफुटला जाऊन ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी 2 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 14. माझे साथी स्टॅटिस्टियन स्कोरर विशाल कोळी प्रत्येक चेंडूवर अजूनही 4 चेंडू शिल्लक, धावसंख्या 14 झाली आहे. चांगली फलंदाजी करतोय. पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या गोलंदाज सचिन यांनी. पण आता मात्र थोडंसं महागडं षटक ठरतंय. मोनिशांचं 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत मोनिशांनी. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पाहूया शैलेश मात्र चांगली फलंदाजी करतोय, चांगल्या टचमध्ये दिसतोय, फॉर्ममध्ये दिसतोय हा फलंदाज. पुढे चेंडू चांगला फटका, पण इथे मात्र नैसर्गिकरित्या चेंडू अडतोय. एक धाव नक्कीच मिळते. 1 धावेने धावसंख्येत भर होते. धावा जाऊन पोहोचतायत 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. पुढे चेंडू फुलटा चेंडू होता, चेंडू हवेत, अनिरुद्ध चेंडू खाली आणि विकेटचं पतन. तीन चेंडू 2 चेंडूवर 2 विकेट चटकावले तर 2000 रुपयाचा पारितोषिक. हॅट्रिक होईल. पुढे चेंडू इथे पाहूया. नक्कीच LBW असता, LB असता तर नक्कीच गडी बाद होता. इथे 2000 रुपये नक्कीच वाचतायत. पाच चेंडू 15 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. सामोरं जातोय पुन्हा एकदा शैलेश. इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव नक्कीच मिळते. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स ग्रुप संघाची धावसंख्या झाली आहे 16 धावा. DJ
वैभवचा पहिला चेंडू चांगला फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय 2 धावेसाठी. धावसंख्या झाली 17. मित्रांनो 17 म्हणजे खतरा. 18 माफ करा, धावसंख्या झाली 18. एक चेंडू 18 धावा, अजूनही 5 चेंडू शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच किरण तो जातोय. वैभवशी कान मंत्र दिला जाईल, कशा लाईन लेंथने गोलंदाजी करायची आहे हे वैभवला सांगितलं जाईल. धावसंख्या झाली 18. पुढे चेंडू नक्कीच पाया लागून नक्कीच थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. अंपायरचा लेग बायचा इशारा. 1 धावेने भर. धावसंख्या झाली आहे 19. एक धाव नक्कीच मिळते. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते 20 धावा. 3 चेंडू 20 धावा. 3 चेंडू शिल्लक या षटकातील अजूनही. पुढे चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण किरण द्वारा. 1 धाव नक्कीच मिळते. चांगला थ्रो. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 21. 4 चेंडू 21 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. जी बिल्कुल दोस्तों, अभी भी 2 गेंदें आनी शेष. तीसरा ओवर यहाँ पर चलता हुआ. वैभव गोलंदाजी मार्क पे 5वीं गेंद. अगली गेंद कदमों का इस्तेमाल कवर के क्षेत्र में. काफी बढ़िया क्षेत्र रक्षण वहां पर. 1 रन जरूर मिलेगा. 1 रन के साथ स्कोर में इजाफा. स्कोर बढ़ता हुआ जा बचाए 22 रनों पे. आखिरी गेंद तीसरे ओवर की. देखने लायक होगा कि आखिरी ओवर कौन सा गेंदबाज गेंदबाजी के लिए आता है यहाँ पर लकी स्टार टीम से. हालांकि 2-3 गेंदबाज अभी भी बाकी है उनके खेमे में, तो कौन सा गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी के लिए आता है ये जरूर देखने लायक होगा. हवा का रुख चलता हुआ सामने की तरफ. अगली गेंद जी बिल्कुल स्टंप के ऊपर से निकल गई. ओवर की समाप्ति यहाँ पर. 3 ओवरों का खेल समाप्त. 3 ओवरों के समाप्ति के बाद फ्रेंड्स ग्रुप टीम का स्कोर हो चुका है 22 रन. 22 धावा धावफलकावर लागलाय डीचे. तीन षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 22. संघाचं 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज अनिरुद्ध. पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता. पुल केलाय. चांगला फटका. 2 धावेसाठी. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 24. वैयक्तिक
संघाची धावसंख्या झाली 28 आणि वैयक्तिक संघाची धावसंख्या झाली आहे 24 आणि वैयक्तिक 18 या धावसंख्यावर फलंदाजी करतोय तो म्हणजे शैलेश. नक्कीच एकदा जोरदार टाळ्यावर जाऊ द्या शैलेशसाठी, चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढे चेंडू विकेटचा पतन, गडीबाद. नक्कीच कॉमेंटेटर कर्स नजर लागली फलंदाजाला आणि गडीबाद. डीजे ओव्हर टू यू. तब्बल बनवल्या संघासाठी आणि पॅवेलीमध्ये परततोय. गडीबाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय नवीन फलंदाज राहुल. नक्कीच एक ठाण्याचा वंडर बॉय राहुल कश्यप आणि हा आपला विटा गावातील राहुल. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. नक्कीच अजूनही 4 चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली आहे 24. पुढे चेंडू पाहूया अंपायरचा काय इशारा येतोय. नक्कीच अवांतर धाव, 1 धावेत बर. धावसंख्या झाली आहे 25 धावा. पुढे चेंडू हवेत आणि या नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली आहे 27. 3 चेंडू 27 धावा. धावसंख्या झाली आहे 27. 3 चेंडू झाले, अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू फुलटा चेंडू होता, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय रुपेश. क्षेत्ररक्षक, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 28. 4 चेंडू 28 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगलं गोलंदाजी करतोय अनिरुद्ध आपल्या संघासाठी. 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले, ते म्हणजे अनिरुद्धला. शेवट 5वा चेंडू. चांगला फटका, देखणा फटका 2 धावेसाठी. 2 धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे
धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो हॅलो. लकी स्टार या संघाची सलामीची जोडी मैदानात. किरण आणि सचिन. स्ट्राइक वर आहे तो किरण, नॉन स्ट्राइक वर आहे तो सचिन. आणि फ्रेंड्स ग्रुप या संघाचा सलामीचा गोलंदाज प्रदीप राईटम राऊंड विकेटचा मारा करताना. त्याचा सामना करेल तो किरण भोईर, एक नावाजलेला ठाण्यातील फलंदाज. प्रदीप याचा पहिला चेंडू. सामना करेल तो किरण राईटम राऊंड विकेटचा मारा करताना. पंच विजेंद्र कोळे यांचा सामना चालू करण्याचा इशारा. पहिला चेंडू प्रदीप याचा. शॉर्ट पिच टाकलाय चेंडू. फाईन लेगच्या दिशेने गेलाय चेंडू, परंतु किरण भोईर यांना एका धावेवर समाधान मानून घ्यावं लागेल. लकी स्टार या संघाचा धाव संख्येचा श्री गणेशा होतोय आणि आपला स्वतःचाही श्री गणेशा करतोय तो किरण भोईर. आणि पुढील चेंडू प्रदीप याचा. सामना करेल तो सचिन. लेफ्टी रायटी नेहमीच डोकेदुखी ठरते ते गोलंदाजासाठी, आणि तशीच एक जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि किरण. राईटम राऊंड विकेटचा मारा करताना प्रदीप. त्याचा पहिल्यांदाच सामना करेल तो सचिन सावंत. पुढील चेंडू प्रदीपाचा. सामना करेल तो सचिन. खूपच सुंदर असा पटकावला चेंडू. पंचांचा इशारा एका धावेसाठी. त्याचबरोबर धावसंख्येत भर धावसंख्या आली होती 2. बिनगडी बाद 2 धावा. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो प्रदीप आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाजांना काही हात खोलून देत नाहीये. पंच सामना चालू करायचा आहे. बॉल आलाय पंच. पुढील चेंडू प्रदीप याचा. सामना केला तो सचिन. खूपच सुंदर असा टाकलाय चेंडू, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावला चेंडू. पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्येत भर धावसंख्या आली ती 4. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकातील चौथा चेंडू. सामना करतो सचिन. सचिन आपल्या वैयक्तिक 3 धावांवर खेळतोय आणि किरण हा वैयक्तिक 1 धावेवर फलंदाजी करतोय. या षटकातील चौथा चेंडू प्रदीप याचा. सामना करेल तो सचिन.
खूपच सुंदर असा टाकलाय चेंडू, परंतु सचिन यांना काही कळालं नाही आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. पुढील चेंडू प्रतिभाचा सामना येईल तो सचिन. खूपच सुंदर असा टाकलाय चेंडू, परंतु सचिनला काही कळालं आणि धावचीतची संधी आणि धावचीत. किरण भोईर हा धावबाद आणि मोठा असा हादरा बसतो तो लकी स्टार या संघाला किरण भोईर याच्या स्वरूपात. त्यांची जागा भरून घेण्यासाठी गेलाय तो नवीन फलंदाज सुनील, एक अष्टपैलू खेळाडू लकी स्टार या संघाचा. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतो प्रदीप आपल्या संघासाठी. मी सर्व खेळाडूंना सूचित करतो की जे पॉइंटच्या दिशेने खेळाडू बसलेले आहेत त्यांनी कृपया मागे जायचं आहे. शिवदर्शन 11 या संघाचे खेळाडू आहेत ते. या षटकातील शेवटचा चेंडू पहिल्यांदाच सामना केला तो सुनील. शॉर्ट पिच टाकलाय चेंडू, परंतु झाडाला लागून 2 धावा. धाव संख्या झाली आहे ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 एका गडाच्या मोबदल्यामध्ये लकी स्टार 11 या संघाची. पंच विजेंद्र कोळी, मी आपल्याला एक सूचित करतो की आपल्याकडे फक्त वेळाची मर्यादा आहे. 20 मिनिटाचा कालावधी द्या तुम्ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अरे होय, त्याला आपली 2-3 गाणी दे. आपली गाणी वाजू शकतो, म्हणजे कुठल्या कंपनीचीच वाजू नाही शकत. कॉपीराइट पडेल नाही तर ते गावातली गाणी वाजू शकतो तो. दे ना 2-3. आणि दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी घेऊन येतो तो कौशिक सावंत आणि त्याला फलंदाजीला सामोरे जाईल तो सचिन सावंत. पाहूया कोणता सावंत वर्चस्व ठेवतो तो या सामन्यामध्ये या षटकामध्ये. कौशिक सावंतचा पहिला चेंडू सामना केला तो सचिन सावंत. खूपच सुंदर असा टाकलाय खोलवर पद्धतीचा चेंडू, परंतु मिड विकेटच्या दिशेने एका धाब्यावर समाधान मानून घ्यावं लागेल ते सचिन सावंत यांना. आणि धावसंख्येत वर धावसंख्या आली ती 7 एका गाड्याच्या मोबदल्यात लकी स्टार 11 संघाची. पुढील चेंडू कौशिक सावंत याचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना त्याचा सामोर करेल तो सुनील. खूपच सुंदर असा टाकला चेंडू, पाहूया धावचीची संधी आणि पुन्हा एकदा धावबाद. खूपच सुंदर अशी रक्षण करतो तो
हॅलो. पुढील चेंडू कौशिक सावंत याचा सामना केला तो तडाखेबाज फलंदाज मोनिश पाडेल. पंचांचा डेड बॉलचा इशारा. पुढील चेंडू कौशिक सावंत याचा सामना केला तो तडाखेबाज फलंदाज मोनिश पाडेल. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू खूपच सुंदर अशा पद्धतीने खेळून काढला तो मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्यात भर. धावसंख्या आली ती 9. आता समीकरण उरलंय ते 15 चेंडू 28 धावा. खूपच सुंदर असा टाकला चेंडू. पाहूया झेल होतोय का. आणि झेल सोडलेला आहे. आणि जे आपण बोलतो ना पकडो कॅच जितो मॅच, पाहूया तसं काही घडतंय का. कारण की मोनिश याला जीवनदान म्हणजे खूप. बघूया आता पुढे सामन्यामध्ये काय होतंय ते. चौदा चेंडू 27 धावा. 27 धावा 14 चेंडू. प्रत्येक चेंडूवर 2 धावेची आवश्यकता. पुढील चेंडू खूपच सुंदर असा टाकलाय चेंडू. पंचांचा इशारा स्क्वेअर मारेचा. धाव संख्यात एका अतिरिक्त धावेने भर. धाव संख्या आली ती 11 धावा. चौदा चेंडू 26 धावा. पुढील चेंडू कौशिक याचा सामना केला तो सुनील. खूपच सुंदर असा खोलवर टाकला चेंडू परंतु आणि 2 धावेचा इशारा. धाव संख्यात भर. धाव संख्या आली ती 13. मारिओ मारिओ तिथे बसून घे ना. या षटकातील शेवटचा चेंडू कौशिक सावंत याचा सामना करेल तो सुनील. खूपच सुंदर असा टाकलेला चेंडू खोलवर पद्धतीचा परंतु एका हलक्या हाताने खेळून काढलेला फाईन लेगच्या दिशेने. पण एका धावेवर समाधान मानून घ्यावं लागेल ते मोनिश पाडेल आणि सुनील कनोजा यांना. आणि दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर लकी स्टार या संघाची धाव संख्या ती 14. आणि समीकरण आहे आता ते 12 चेंडू 23 धावा. आणि आणि तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी घेऊन आलाय तो एक या संघाचा भरोसेमंद गोलंदाज अस्मित गौडसे. आणि त्याला पहिल्यांदाच सामोरं जाईल तो सुनील. खूपच लेग स्टंपच्या बाहेर टाकल्या चेंडू. पंचांचा स्क्वेअर मारायचा इशारा. एका अतिरिक्त धावाने भर. धावसंख्या आली ती 15.
पुढील चेंडू आणि झेल झेल होण्याचा चान्स होता, परंतु पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला काही समजलं आणि तिथं झेल धावसंख्या आली ती 16. पुढील चेंडू अस्मिताचा सामना करेल तो तडाख्याबाज फलंदाज मोनिश पाटील. आणि हा आलाय तो षटकार. धावसंख्यात भर. पुढील चेंडू पुढील चेंडू अस्मिताचा सामना करेल तो मोनिश पाटील. आणि खूपच बाहेर गेला चेंडू, पंचांचा स्वर मारायचा इशारा. एका अतिरिक्त धावने भर. धावसंख्या आली आहे ती 23. पुढील चेंडू अस्मिताचा सामना करतो मोनिश पाटील. आणि मिड विकेटच्या दिशेने हलक्या जाताने खेळून काढलेला पंचांचा 2 धावांचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या आली आहे ती 25. धावसंख्या आली ती 25 आणि विजयासाठी 9 चेंडू 12 धावेची गरज. तू हा गॉगल घालतोय सकाळपासून तो गॉगल घालतोय. पकडून घेता मी माझं नाही का आता इथे. चार झाले आता. तुम्हाला ह्या षटकाचं हे सांगतो. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू 1 धाव, त्याच्यानंतर षटकार, नंतर परत वाईड आणि पुन्हा एकदा 2. पुढील चेंडू अस्मिताचा सामना केला तो मोनिश. खूपच सुंदर असा टाकलेला चेंडू, परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा. धाव संख्येत भर. धाव संख्या आली आहे ती 26. खूपच सुंदर असा पडकावा चेंडू, परंतु पंचांचा 2 धावांचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 28 आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे ती 9 धावेची. खूपच अटीटाटीचा हा
तिकडे आहेत भावेन प्ले ऑफच्या या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. रॉसी भावेन रॉसीला फॉर्म मध्ये यायला लागेल. जी सपोर्टर आहे. जी सपोर्टर आहे. हलक्या हाताने खेळून काढले चेंडू. पंचांचा इशारा. एक धावेने समाधान. त्याचबरोबर धावसंख्या आली ती 29 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 7 चेंडू 8 धावा. खूपच असा अटीतटीचा हा सामना आहे. आणि खूपच सुंदर असा खोलवर टाकलाय चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या ती 29 आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे ती 6 चेंडू 8 धावा. 8 धावा 6 चेंडू. कोण विजयी होणार? लकी स्टार की फ्रेंड्स ग्रुप? फ्रेंड्स ग्रुप की लकी स्टार? यश कोळी कृपया आपल्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडं मागे करायचं आहे. आपण सुद्धा कमिटीचेच मेंबर आहेत, थोडं मागे करायचं आहे. थँक्यू सूरज कनोजिया आपल्या सहकार्याबद्दल. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो रोहन कोदरे आणि त्याला सामोरे जाईल तो मोनिश पाटील ज्याने आत्ताच एक षटकार ठोकलाय. पंच जरा टायमाची वॉर्निंग द्या. खूप आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. धन्यवाद कलिंगड आणल्याबद्दल सगळ्यांना. रोहन कोदरे अभी निकाल लेगा. धन्यवाद भावेन खरकर आपण त्यांना पाणी नेल्याबद्दल. या कडक अशा उन्हामध्ये त्यांना आपण पाण्याची पुरवठा केल्याबद्दल. मोनिश पाटील यांना एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी जर षटकार मारला तर संदेश अर्जुन मडवी यांच्याकडून एक कलिंगड. पहिला चेंडू रोवण्याचा सामना केला तो मोनिश आणि पहिला चेंडूवर ठोकलाय तो लांब 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 षटकार. आणखी एक सुवर्ण संधी. जर दुसरा षटकार मारला तर आणखी एक कलिंगड. आणि विजय विटावकर यांच्याकडून त्यांना अगोदर मारले षटकारासाठी 500. पाहूया झेल होतोय का. आणि पंचांचा इशारा 2 धावेसाठी आणि लकी स्टार हा संघ विजयी झालेला आहे. त्यांना खूप खूप अभिनंदन.